वेलकम या मॅम. तुमचा शो हाऊसफुल झालाय. कॉंग्रॅच्युलेशन. ऑफकोर्स होणारच होता. तारा वजेचे सगळे शो हाऊसफुलच होतात. पण तुम्हाला माहितीये का हा शो कुणामुळे हाऊसफुल झालाय? ही सगळी मेहनत आहे ना ती मी माही पहा तरी तारा मॅडम साठी फुल फिल्म वाला सेट उभारलाय हो यांनी. आता ताराचा आवाज एवढा स्पेशल आहे म्हटल्यावर तिच्याकरता सेट सुद्धा स्पेशलच हवा ना. थँक्यू. खूप छान सगळा सेटअप केलाय तुम्ही. म्हणजे स्टेज सगळं छान झालंय. फक्त एकदा आम्ही बॅक स्टेजला फेरफटका मारून येतो. म्हणजे काही टेक्निकल गोष्टी राहिल्या असतील तर आत्ताच करेक्शन करता येईल ना. येस नो प्रॉब्लेम. चला मी तुम्हाला सगळा सेट दाखवतो. शुअर. चला. माई मला लय भीती वाटायला लागली आता. हाऊस स्टेजच्या आगे मग एक बी अशी जागा नाही जिथे आपल्याला सावलीला लपवता येईल. करायचं काय आता? हो ना जयंती, मी तोच विचार करते की जागाच नाही आपण कसं करणार आहोत. पण करावं तर लागेलच ना. हो पण कसं? म्हणजे कुणी पाहिलं तर तिला गाताना लोकांना संशय नाही काय येणार? नाही येणार. मी एक काम करते, कुठेतरी एक आडोसा असा शोधूया आणि तिथं 2 पडदे लावूया. कोणी मागे जाणार नाही असं बघू. हां माई कसं शक्य? हे कसं करणार आहात तुम्ही? कसं करूया म्हणजे? जयंती तू तर असं बोलते जसं काही आपण याआधी असं काही केलेलंच नाहीये. इतक्या वेळा हेच तर करत आलोय ना. फक्त यावेळेस अडचण थोडी जास्त आहे, पण ठीक आहे आपण करू मॅनेज काहीतरी. माई मोठं स्टेज आहे. एवढं स्टेज नव्हतं याच्या आधी कधी मोठं. तुम्ही या वेळेला काय करणार ते सांगा मला. मागे कोणी फिरकणारच नाही अशी व्यवस्था करूया आपण. बाउन्सर्स ठेवू तिथे. तुमच्या ना डोक्यावरनच बाउन्सर जातो. हा प्रश्न तोच आहे ना. पण हा व्यवस्था करणार कुठं? वेगळी रूम कुठं शोधणार आपण? वेगळी रूम? वेगळी रूम कशाला हवी आहे? ते नाही म्हणजे एवढी मोठी ग्रीन रूम आहे ना, वेगळ्या रूमची गरज काय? नाही ऑफकोर्स ग्रीन रूम आहेच, पण ती जरा स्टेजपासून लांब आहे ना. आणि समजा मध्येच आर्टिस्टला असं काही थोडंसं आडोसा घ्यावासा वाटला, काही टेक्निकल ग्लिच आला तर एक आडोशाची जागा हवी. म्हणून जागा बघत होतो आम्ही. हा अहो पण मग तुम्ही चिंताच करू नका. आपण मोठा LED स्क्रीन लावतोय ना, त्याच्या मागे मिळेल आडोसा. ऐकलं का माई? LED स्क्रीन लावतायत ते. मिळेल आडोसा. आडोसा मिळेल. मिळेल. चालेल ना. चला आपण बाकीची अरेंजमेंट बघूया. बघूया. टेन्शनच गेलं ना आपलं. गेलं. चला. सावली आता मला नाही जमत आहे आता. तारा मॅडम प्रयत्न तरी करा. हे महत्वाचं आहे. मी गाताना तुम्ही तोंड नाही हलवलं तर लोकांच्या लक्षात येईल. प्लीज. तुम्ही रडताय? काय झालं? तारा मॅडम शांत व्हा. काय झालं? का रडताय तुम्ही? कंटाळा आलाय का सावली या सगळ्याचा? मला वाटलं होतं की या फिल्मच्या निमित्ताने का होईनात माझी या सगळ्यातून सुटका होईल म्हणून. पण ते प्रोड्युसरच मला म्हणतात की या शोचा त्यांना फायदा होणार आहे, म्हणून मला परत गाणं गावं लागणार. मला हे नाही जमत आणि मला खरंच नाही आहे इच्छा. माझी नाही आहे इच्छा. खरंच कळतंय का कोणाला इथे? माझं सोड. तू का करतेस हे? तू का नाही सोडून देते सगळं? तुला काय मिळतंय हे करून? ना ओळख ना प्रसिद्धी. अगं तुझ्या उसण्या आवाजावर मी मोठी झाले, पण तू तर अंधारातच राहिली. तरी का करतेस तू? फक्त तुझ्या शब्दासाठी आणि घरच्यांसाठी. हे करत राहायला तुला कंटाळा कसा नाही येते? आपल्या माणसांचा कंटाळा मग कसं चालेल तारा मॅडम? आणि माझी काय चूक आहे यात? हेच माझ्या नशिबात होतं. मी हे सगळं मागितलं नव्हतं. मी तरी कुठे मागितलं होतं?
पण बघतेस ना माझी काय अवस्था झाली आहे ते. मला कळतंय तारा मॅडम, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू, मला किमान ह्या गोष्टीचं तरी समाधान आहे की मी गाते, मला आनंद मिळतो. माझं गाणं ही विठ्ठलाची प्रार्थना आहे. मला जे नको होतं ते मला मिळतंय, आणि तुला जे मिळायला हवं ते न मिळून सुद्धा तू समाधानी आहेस. विठुराय मनात असेल ना तर समाधान शोधावं नाही लागत. असो, तुम्ही शांत व्हा, आपण रियाज करूयात. शांत व्हा प्लीज. बरं झालं बाई, चहा आणलास तू. एवढं दमायला झालं होतं ना सावळे, आज काय काम केलेत आम्ही माहितीये. पण बरं झालं आज सगळी कामं होऊन गेली. नाही बाई, उद्या वेळच मिळाला नसता आपल्याला. उद्या आणखीन बिझी असणारे दिवस. तारा, सावली, तुम्हा दोघींच्या सासऱ्याने नाके नऊ आणली आम्हाला खूप आज. कोणी बाबांनी काय केलं त्यांनी? अगं ते पण आले होते ना थिएटरात. काय? अगं या सावळीसाठी रूम कुठं बनवायची ते बोलत होतो ना आम्ही. हे आपले सारखे दत्तासारखे मागेच उभे बाई. टेन्शन आलं होतं किती माहितीये. बापरे, त्यांनी तुमच्या दोघांचं बोलणं तर नाही ना ऐकलं? नाही ऐकलं, पण आज जर त्यांनी काही ऐकलं असतं ना तर खेळ खल्लास होता आपला. पण मला हेच कळत नाहीये की ते आलेच कशाला होते. तुमची कंपनीच आहे ना या आमच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर. हा म्हणून तुला काही माहितीच नाही का यातलं? तिला काय माहिती असणार आहे जयंती? नावापुरती आहे ती फक्त त्या कंपनीत. सगळे निर्णय तर ते परस्परच घेतात. काय झालं होतं सावळे, म्हणजे सारंग साहेबांनी ना या शोची सगळी जबाबदारी दिली तुझ्या बाबांवर, म्हणजे डॅडवर. हा त्यामुळं ते ना जातीनं काय हवं काय नको ते सगळं बघत होते ग. पण आम्हाला टेन्शन आलं होतं ना बाई. मला वाटत होतं बिंग फुट्ट की काय आपलं. अरे बापरे, पण जर बाबांनी स्वतःहून या सगळ्यामध्ये लक्ष घातलं तर मम्मा आपल्या गाण्याचं सत्य खूप इझिली ओपन होईल मेंदळे फॅमिली समोर. असं कसं ओपन होईल? आजवर कधी झालंय तर आता होईल. मी पण आहेच ना. हा त्यामुळे अजिबातच डोंट वरी. हा ही जयंती आहे ना तोपर्यंत काय बी गडबड होणार नाही. तुम्ही लोक टेन्शनच घेऊ नका. मला ना उलट तू असली की जास्त टेन्शन येतं की आता काही ना काही होईल आणि भांड फुटेल. उलट मला तर सगळे चांगले संकेत वाटतात. म्हणजे बघा ना, जगन्नाथजींमुळे तारा मॅडमचं पिक्चरचं शूटिंग पुढे ढकललं गेलं, आणि आता सुद्धा आपला हा कार्यक्रम आपली कंपनी स्पॉन्सर करते. एक मिनिट, काय म्हणालीस? जगन्नाथजींमुळे ताराच्या फिल्मचं शूट पुढे गेलं? हा अगं सावली, मग मला या आधी नाही का सांगायचं? तू आत्ता सांगतेस? तुमचं आणि त्यांचं पटत नाही म्हणून मी नाही सांगितलं. अगं वेडे, आता त्यांनी आपलं एवढं मोठं काम केलंय म्हटल्यानंतर त्यांना फोन करून त्यांचे आभार तर मानायला पाहिजे की नाही? हा एहसान फरामोश का काय म्हणतात ना सावळे, ते असं असतं. हा बघ, लगेच जगन्नाथजींचे आभार मानायचेत. पण मी एवढं यांच्यासाठी रक्त आटवते, मी यांची एवढी कामं करते, माझे नाही बाई कधी आभार मानले. तुला ज्या कोऱ्या कोऱ्या नोटा मोजते ना मी, त्यालाच आभार प्रदर्शन समज. हा